देवेंद्र फडणवीस तुम्हाला चालवतात किंवा तुमच्याकडून कामं करून घेतात किंवा त्यांचा विरोधक संपवतात तुमच्या माध्यमातून, हे डोक्यात घालायला सुरुवात कोणी केली असेल तर हे खडसे. बरं, खडसेंनी एकदा नाही अनेक वेळा म्हटलंय आणि म्हणूनच लोकांना तसं वाटायला लागलं. आता इट वॉज म्हणजे जेव्हा माझी आणि त्यांची ओळख झाली, मी तुम्हाला अजूनही माझ्या आयफोन माझा तो ठेवलेला आहे, तर तेव्हाचा अगदी आयफोन 6 होता मला वाटतं, तेव्हा मला मेसेज आला होता की माय नेम इज देवेंद्र फडणवीस, आय वॉन्ट टू मीट यू, यू हॅव पेपर्स रिगार्डिंग इरिगेशन स्कॅम. अजून हवं असेल तर मी दाखवेन. तर म्हणजे ते मला ओळखत नव्हते, मी त्यांना ओळखत नव्हते. आणि पहिल्यांदा जेव्हा पेपर्स दिले आणि हे तुम्ही लावून धरा म्हणून सांगितलं होतं, तेव्हा त्यांनी तो विषय लावला. म्हणून मी उघडपणे म्हणायचे की त्यांच्याबद्दल मला आदर आहे. ते आपण मूर्ख असतो की आपल्याला ह्यांच्यातलं राजकारण कळत नाही. आणि सरळ मी तेव्हा म्हणायचे की मला 2 लोकांबद्दल आदर आहे, एक पृथ्वीराज चव्हाण आणि एक देवेंद्र फडणवीस. कारण पृथ्वीराज चव्हाण तेव्हा मुख्यमंत्री होते आणि सिंचनाचे पेपर जेव्हा मी त्यांना दाखवलेले, त्यांनी एकदा मला बोलवलेलं. रात्री आम्ही 11 ते 2:30 पर्यंत बसून मी त्यांना एक एक पेपर दाखवलेला आणि ते अक्षरशः डोकं धरून म्हणाले दीज आर डे लाईट रॉबरर्स, हे त्यांची शब्द आहेत. आणि त्याच्यानंतर त्यांनी श्वेतपत्रिका दुसऱ्या दिवशी सकाळी अनाऊन्स केली होती. मी त्याच्या आदल्या दिवशी रात्री, मीच नाही माझ्याबरोबर 25 लोक होते. मला काय माहिती होतं, मी एक्सायटेड होते की मुख्यमंत्र्यांनी आपल्याला भेटायला बोलवलं. आणि आम्ही सगळेच गेलो होतो, मी, मयंक गांधी, प्रीती मेनन आणि इंदवी तुळपुळे, सुरेखा दळवी, सगळेच गेलो होतो आम्ही. आणि एक 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 त्यांना बसून समजावलं की कसा हा स्कॅम आहे. आणि त्यातनं मग आम्ही बोलताना नेहमी म्हणायचो, म्हणून काही लोकांनी ते पकडून की बाबा अमुकच आहे.